शर्म आनी चाहिए आप सबको। उसने हमारे ताकत का मजाक उड़ाया। आप सब के सब डरपोक निकम्मे हो। खान साहेब असं काय करताय? अहो आम्ही आमच्या परीनं आपको तो सीवा को पकड़ने के लिए इनाम कबूल किया था। आपको चकमा देकर सीवा यहां आता है और चला भी जाता है। इसके जिम्मेदार आप हो। गुस्ताखी माफ खान साहेब, पण प्रतापरावांचं सगळं कुटुंबच शिवाजींनी कापून काढलं। खरं तर शिवाजीला संपवण्यासाठी तेच आतुर असताना आपण त्यांनाच मारणार। या उलट शिवाजी गड उतार झाला हे कोणी सांगितलं? यांनीच। आणि माझा कयास असा की ज्याने शिवाजीला पाहिलं त्यालाच शिवाजीने ठार केलं। मग प्रतापरावांना संपवून आपण शिवाजीचा एक कट्टर शत्रू संपवताय, याचा विचार करावा खान हुजुरांनी। असा गुस्सा आपल्याला पराभवाच्या पिंजऱ्यात बंद करेल। सही कहा आपने प्रतापराव, हम आपको और एक मौका देते हैं। सीवा इस वक्त कहां है, खबर निकालो। गुस्ताखी मुआफ, लेकिन आज ही अफजल खान का खलीता आया है कि खजाना भेज दो। बस अब हमारी इजाजत के बगैर और कुछ मत भेजना। बर्दाश्त के बाहर हो गया है। भेजना ही है तो करारा फरमान भेज दो। जी। पूछो उसे कहाँ खो गया है वो असली अफजल खान जिसने राजा कस्तूरी रंग को खत्म किया। कहाँ खो गई है तुम्हारी अराकश? उसे बाहर निकालो और रोज की तरह प्यार मोहब्बत से सीवा को पास बुलाओ और लकड़ी की तरह चीर के रख दो कि सख्त भेज दो ये फरमान और कहो अफजल से दिल से नहीं दिमाग से सोचने का वक्त आ गया है। तब्येत बरी नसताना इथवर का आलात? औक्षण करायला। हो, पण ते तुम्ही खानाचा निपात केल्यानंतर करणार आहात ना? मोहीम बाकी आहे अजून। तुम्ही खानाचा निपात करालच, त्याविषयी खात्री आहे आम्हाला। पण आता आम्हाला आमची खात्री देवत नाही। सई, राजे, आता आम्हाला आमचा भरोसा वाटत नाही। बस सई, बोलू द्या आम्हाला राजे। आमचं लेकरू शंभूबाई इतके दिवस तुम्ही त्याचे वडील होता, आता आई ही भा। सई, असं निर्वाणीचं बोलू नका। आम्ही खानाला ठार करून येऊ तेव्हा औक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे असाल। वचन द्या आम्हाला। बघू, वचन द्या। उलट तुम्हीच आम्हाला वचन द्या। खानाशी लढताना आमच्या काळजीने तुम्ही व्याकुळ होणार नाही। नाही म्हणू नका, द्या वचन। वचन। आप सब लोग बाहर जाइए। खान साहेब, शिवाजीला जर वाईत आणलं तर सहज गिळता येईल। बडी बेगम साहेब पण खुश होतील त्यांचं म्हणणं ऐकलं म्हणून, आणि आपली मेहनत आणि खर्च दोन्ही वाचेल। कृष्णा जी, जावली के इलाके के बारे में हम भी वाकिफ है, पर हमारा गुस्सा, उस गुस्से की वजह से प्रतापगढ़ को घेर लेने का फैसला किया था हमने। लेकिन आपका मशवरा काबिले तारीफ है।
अब सीवा को यहां लाने का जिम्मा आपका। अब तलवार नहीं, मीठी छुरी चलाएंगे। भाऊसाहेब, खानानं पवित्रा बदललाय। मतलब खानानं आपला वकील राजांकडे पाठवायचं ठरवलंय आणि राजेही वकील कृष्णाजी भास्कर यास भेटण्यास राजी झालेत। त्यांनी भेटण्याची वेळही दिली। अहो आऊसाहेब, हा खानाचा वकील म्हणजे प्रत्यक्ष सैतानांचा सेनापतीच। पंताजी, काय म्हणायचंय ते नेमकं बोला। भेटीच्या नावाखाली त्याने काही बरं वाईट केलं तर म्हणजे करूही शकतो। अहो एकतर तो लबाड माणूस, बोलण्यात फसवणं हा धंदाच त्याचा। अहो कृष्णाजींचे प्रतापगडी जाणे म्हणजे अस्वलाच्या आधी दरवेशीची आरोळी। दरवेशी हा कृष्णाजी आणि अस्वल खरंय, दरवेशी कृष्णाजी भास्कर आणि अस्वल म्हणजे अफजल खान। थोडक्यात राजेंना सावध केलंच पाहिजे। भाऊसाहेब, मी जातो प्रतापगडी। नको नेतोजीराव, तुम्ही सेनापती, तुम्ही इथे असणं महत्वाचं। सोनपंत तुम्ही जा, राजेंना सर्व गोष्टी तपशीलवार सांगा। वकील कृष्णाजी पंत प्रतापगडावर पोहोचण्या अगोदर तुम्ही पोचा। सर्व बोलणी करा आणि नंतर कृष्णाजी रावांनी जर डावपेच टाकलेच तर राजेंना इशारा करा, सावध करा। या कृष्णाजी पंत या। शिवाजी राजेंच्या वतीनं मी मोरोपंत तुमचं स्वागत करतो आहे। अच्छा, म्हणजे मोरोपंत पिंगळे ते आपणच? जी। राजे दिसत नाहीत। या। काय झालं राजन? या कृष्णाजी पंताला भेटायची घाई तर होत नाहीये ना? नाही म्हणजे कंच्या अर्थाने विचारतायसा? कान्होजी काका, आम्हाला वाटतं की या कृष्णाजी पंताचा नीट अंदाज यायला हवा। मग काय निरोप सांगावा त्यासनी? मोरोपंतांना निरोप द्या, नीट अंदाज घ्या। आलं, ध्यानात आलं आमच्या। पण मी काय म्हणतो, म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही इतक्या दूरवरून आला आहात, शिणला आहात, स्नान करून घेतलं असतं तर। स्नान? हा, म्हणजे शिणवटाही जाईल आणि ताजे तवानेही व्हाल। पंत, आता हे स्नानाचं काय मध्ये खुसपट काढलं? अहो असं काय करताय पंत? कडकडीत गरम पाणी एव्हाना काढलं सुद्धा असेल आणि राजे येतीलच, पण तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे, सल्ला मसलत होणार। ती अशी शिणल्या अंगानं करणार का? पंत पण अहो। हो पंत, आता स्नान संध्येला आपणच वेडे देत राहिलो तर कसं जुळणार? असं म्हणताय? हा, काय निरोप आहे आऊसाहेबांचा? आऊसाहेबांचं असं म्हणणं आहे की खानाचा वकील येणं हा खानाचा डाव असू शकतो। असं? म्हणजे गडावर येणारा वकील वकील नसून मूर्तिमंत कपट आहे, त्यास पेहराव फक्त वकिलाचा आहे, एवढंच। त्यामुळे तुम्ही सावध असा। आऊसाहेबांचं मत योग्यच आहे, आमचीही धारणा तीच होती। आपण आल्यामुळे त्या धारणेवर शिक्कामोर्तब झालं। खान वकिलामार्फत मुलूक मागेल, कदाचित आपली भेटही मागू शकतो। हो, या सर्व शक्यता आहेतच, आणि आपण नकार दिला तर लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल।
अहो ती तर न चुकणारी गोष्ट. म्हणूनच आज जसा खानाचा वकील जावळीत आला तसंच लवकरात लवकर प्रत्यक्ष खानाला जावळीत आणावं, तेच सर्वार्थानं योग्य ठरेल. अब तक तो छोटी छोटी कहानियां उस सीवा को सुनाकर उसे समझाया होगा कि वाई आने में कैसे उसका फायदा है. शाहजी के बेटे हो इसलिए सल्तनत तुम्हें जान बख्श देगी. बस एक बार माफी मांग लो, सारे गुनाह धुल जाएंगे. वगैरह वगैरह वगैरह. अब देखना कृष्णा जी कैसे उस सीवा को अपनी जाल में फंसाकर घसीटते हुए यहां तक लेके आते हैं. आले राजे? येतील. अहो येतील म्हणजे कधी येतील? हे बघा, तुम्ही माझा उपमर्द करताय. नाही नाही, बिलकुल नाही. राजे येईपर्यंत आपण 2-2 घास खाऊन घेऊ. भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. भोजनाचं काय घेऊन बसलात पंत? आता राजे भेटेपर्यंत पाण्याचा एकही थेंब मी घेणार नाही. बस झालं. खान साहेबांचा वकील आहे मी. मान्य, पण राजे. पंत, आता माझी सहनशीलता संपली. राजे, खानाला जर जावळीत आणायचं असेल तर आपली प्रत्येक चाल, आपला प्रत्येक शब्द हा तेवढ्याच तोलामुलानं वापरला पाहिजे. त्याला लबाडीचा, फसवणुकीचा अजिबात दर्प येता कामा नये. राजे राजे हा कृष्णाजी पंत महाबिलंदर आहे. मोरोपंत उगाच नाही तो खानाचा वकील झाला. काय झालं काय? इतकं त्याच्या पोटात चिरायचा प्रयत्न केला, त्याची इतकी तारीफ केली, इतकं गोड बोललो, पण कृष्णाजी मनाचा थांग लागू देत नाही. मोरोपंत तो काही पाण्यात विरघळणारा ढेकूळ नाही. खरंय, पण आता कृष्णाजी म्हणतोय राजे भेटले नाहीत तर अन्न पाणी वर्ज करणार. याचा अर्थ एकच, त्याला भेटीची घाई झालीये. चला. बसा बसा बसा. कृष्णाजी पंत, आपल्याला आमच्यामुळं तिष्ठत बसावं लागलं हे काही योग्य झालं नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ठीक आहे, हा झाला तुमच्या मनाचा मोठेपणा, परंतु आम्ही खरोखर एका महत्वाच्या कामात गुरफटलो होतो. पण आपणही असे निग्रही की आमची भेट होत नाही हे लक्षात येताच इरेला पेटलात. मोरोपंत, आता समजलं का खान साहेब एवढे मोठे का झालेत ते? का? कारण ही अशी निष्ठावंत माणसं, आपल्या धन्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी माणसं. अहो, खान साहेब मोठे झाले, त्यांचा दबदबा वाढला तो या अशा वकिलांमुळे. ही माणसं वजा केली तर आहे काय खानाकडे? पण आऊसाहेब वकील काय करणार? सुरुवातीस दमबाजी करणार, दहशत दाखवणार, खानाचं सामर्थ्य न थकता सांगणार, आणि मग खोटी माया, बेगडी प्रेम दाखवून राजेंना विश्वासात घ्यायचा प्रयत्न करणार. पण आऊसाहेब, त्यानं काय होणार? दावत देणार, गाठी भेटींचे मोके शोधणार, आणि काय? आणि मग आपल्या कपटी झग्यातून दगा बाहेर काढणार. सोयराबाई, हा जो काही खान आहे तो दग्यामुळेच. अफजल खान म्हणजे दगा. आता तातडीने विचार करा आणि पुढचे निर्णय घ्या. अहो, विचार कसा करणार कृष्णाजी पंत? अशा परिस्थितीत बुद्धी तरी चालेल का?
बुद्धी चालवा राजे, नाहीतर आपल्यासह आपलं स्वराज्यही संपेल. पंत अहो काय बोलताय? नाही नाही, काहीतरी मार्ग काढा. यावर मार्ग एकच, शरणागती. शरणागती? हो, म्हणजे सरळ उठायचं आणि आमच्या सोबत वाईला यायचं, खान साहेबांचे पाय धरायचे. अरे देवा, हे करावं लागेल. याशिवाय आपण या संकटातून वाचूच शकत नाही. हा, पण राजे, आपण आमच्या सोबत जर आलात तर खानसाहेब खुश होतील, रागही विसरतील. विसरून जातील राग? राग विसरतील, पोटाशीही धरतील. ते वरून तापट दिसत असले तरी आतून मवाळ आहेत. प्रत्यक्षात भेटलात की कळेलच. हा, पण यासाठी आपल्याला आमच्या सोबत यावं लागेल. आणि आलो नाही तर? नाही आलात राजे तर तबाही ठरलेलीच. मग तुमचं नशीब. छे छे पंत, अहो आम्ही गंमत केली. गंमत? मुळात तुमचा शब्द आम्ही खाली पडू देणारच नाही, मुळीच नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. खान साहेबांसाठी नाही, पण तुमच्यासाठी आम्ही सुरुवातीला आमचा वकील पाठवू. आमचा वकील खान साहेबांशी बोलेल आणि बोलाचाली झाल्यावर तुमचं बोट धरून आम्ही येऊ खान साहेबांच्या भेटीला. पण तोपर्यंत आमची सुद्धा भीड चेपेल. आपण धास्तावलेले दिसतात. त्यामुळे आपला वकील चालेल. हो, पण त्याच्या सुरक्षेची जिम्मेदारी तुमची. तसा शब्द द्या आम्हाला. दिला. खान साहेब, यो वकील नाही, इशारी सापाची अवलाद आहे ही. हो, ह्यो सवा बोलतो ना तेव्हा फकस्त जहरच ओकतो. लेकिन आज वो यहाँ सीवा के वकील की हैसियत से आया है. खान साहेब, आमची अजिंक्य जावळी केवळ याच्यामुळं नेस्तनाबूत झाली. माझं अख्खं खानदान मारलं गेलंय. ते बी यानं केलेल्या एका इशाऱ्यामुळं. हो, माझं ऐकून तरी घ्या. खान साहेब, याला तर इथंच उभा चिरला पाहिजे. तो चीर दो. ऐसा बदमाश जिंदा नहीं रहना चाहिए. प्रतापराव, काय करताय हे? यांच्या जीवाची हमी आम्ही घेतली. ही तलवार म्यान करा आधी. ठीक है, हम कृष्णा जी का वादा नहीं तोड़ेंगे. जाओ सोनोपंत, लौट जाओ और किसी दूसरे और अच्छे वकील को भेजो. हम तुमसे कोई बात नहीं करेंगे. मोरोपंत, खरं तर सोनोपंतांच्या रूपानं आम्ही ब्रह्मास्त्र सोडलं होतं खानावर. पण ते फिरून आमच्याच भात्यात परत आलं. पण आता खानासमोर पंतान एवढ्या हुशारीनं
हिकमतीनं आपली बाजू मांडू शकेल असा दुसरा वकील कोण? दुसरा वकील कोण? ज्याची वाणी म्हणजे जणू धार काकवीची, नजर ससाण्याची आणि बुद्धी बृहस्पतीची. काय झालंय आम्हाला तरी सांगा. सुनबाई, सोनोपंत वकील म्हणून अफजल खानाशी चर्चा करण्यात अपयशी ठरले. अरे देवा, मग आता? आता दुसरा वकील पाठवावा लागेल. परंतु दुसरा वकील कोण? सोनोपंतांच्या तोलामोलाचा कोण वकील? कोण खानासमोर उभा राहील? कोण शब्दांचे फासे शकुनीच्या मातब्बरीने टाकणार आहे? तानाजीराव खानाकडे वकील म्हणून जाणारा माणूस हा बगळ्यासारखा पाहिजे. त्याला बकध्यान लावता यायला हवं, म्हणजे बघणाऱ्याला वाटावं, हा 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 हाच खरा तपस्वी. एका पायावर उभा राहून पाण्यात ध्यान लावून बसलाय. पण मासा जवळ येताच चोचीत धरणारा पाहिजे. या योग्यतेचा माणूस आपल्याकडे कोण? तोच विचार करतो आहोत. या योग्यतेचा आपल्याकडचा माणूस कोण? भाऊसाहेब, खानाकडे मला पाठवण्याचा मनसुबा आहे आपला. तुम्ही ओळखलत पंताजी काका? अहो प्रश्नच नाही. कालवण जमलं नाही म्हणून हिरवागार मिरचीचा ठेचा किंवा लोणचं पुढे करतात ना, तसं झालंय माझं. परंतु बरोबर ना, आम्ही तुम्हास खानाकडे पाठवलं वकील म्हणून, तर जाल? अहो प्रश्नच नाही. दडपण येणार नाही? ते आलं तरीही जाऊ. आमचं सारं कसबपणाला लावू. आऊसाहेब, अहो भोसले कुळाचं मीठ खाल्लंय मी. त्या मिठाला शेवटच्या श्वासापर्यंत जागण्याचा प्रयत्न करीन. उत्तम. मोरोपंत, एवढ्या जोखमीच्या कामासाठी आऊसाहेबांनी गोपीनाथ पंत वकिलांची निवड कशी काय केली? हो, म्हणजे त्याच्या बाबतीत फार माहिती नाही. म्हणजे महाराज साहेबांच्या सोबत होते, आमच्या आजी साहेबांचे कारभारी होते, प्रामाणिक आहेत, विश्वासू आहेत, ते चांगलंच आहे. परंतु कारभारी म्हणून काम पाहणं आणि शत्रूच्या गोटात वावरणं यात फरक आहे ना? निश्चितच. राजे, काही गल्लत तर होत नाही ना? गल्लत तर होते आहे हमखास, पण आमचं दुसरं मन मात्र सांगतंय की आऊसाहेबांची पारखी नजर धोका खाणार नाही. मुजरा राजे. या या पंताजी काका, या. आऊसाहेबांचा निरोप मिळाला आम्हाला वकील म्हणून तुम्हाला जबाबदारी देण्याचा. परंतु आमचा अजून निर्णय झालेला नाही. प्रश्नच नाही. आणि हा निर्णय इतक्या लवकर होण्यासारखाही नाही. हो, कारण कसं आहे, सूर्यचंद्रास पाहू शकतो हे आम्ही तीक्ष्ण नजरेचं लक्षण मानत नाही. ढगांचा गडगडाट ऐकू येतो हे उत्तम ऐकण्याचं लक्षण नाही. उत्तम ऐकणारा तोच जो शत्रूच्या बंद ओठाआडचे शब्द ऐकतो, आणि तीक्ष्ण नजर त्याचीच जो शत्रूच्या डोळ्यात पुढची चाल पाहतो. पण जो आपल्या जवळच्या भावना जाणतो तोच उत्तम ऐकूही शकतो आणि बघूही शकतो. हेही सत्य आहे. हे घ्या. कृष्णाजीमुळे आलेला शिणवटा या बाळकृष्णामुळे दूर होईल. येण्याच्या धांदलीत हा राजगडावरच राहिला होता. राणी साहेबांच्या परवानगीने घेऊन आलोय. पण हे गुपित तुम्हाला कसं ठाऊक? अत्यंत खाजगी गुपित होतं हे.
राजे, महाराज साहेबांच्या कृपेमुळे एखाद्याच्या गोटात आणि पोटात शिरण्याची कला आम्हाला अवगत आहे बरं का. वा, तुमच्या चाणाक्षपणाला दाद दिली पाहिजे मग. होय मोरोपंत, आता आमची चिंता मिटली. खानानं शिष्टाईसाठी कृष्णाजीच पाठवलं, आम्ही गोपीनाथ पंतास पाठवू. जर खानाचा कृष्णाजी तर आमचा गोपीनाथ पंत. कारभारी, और वो भी साधारण. ये करेगा सीवा की वकीली. आदाब, मेहरबान, तस्लीम. मीच गोपीनाथ पंत बोकील. वकील? हा, खरं तर बोकीलच, पण राजांनी आपल्या भेटीसाठी बोकीलचा वकील केला म्हणून इथपर्यंत आलो. शुरू करने से पहले एक बात बताता हूं. तुम कोई 30 मार खां नहीं हो. एक गुनहगार के वकील हो तुम. जी हुजूर, जानता हूं. बहुत गुनाह किए हैं सीवा ने आदिल शाही सल्तनत के. पहला गुनाह, हमारा जागीरदार होते हुए भी हमारे खिलाफ बगावत की. दूसरा गुनाह, सल्तनत के किलों को अपने कब्जे में ले लिया और कोकण में भी हमारा मुल्क छीन लिया. और तो और जावली के चंद्रराव मोरे खानदान से गैर कानूनी तरीके से जावली छीनकर अपना डेरा जमाए बैठा है वो. गुन्हा पाचवा, शहाजहान बादशाची मनसबदारी स्वीकारली आणि दबाव आणून आपण गिरफ्तार केलेल्या शहाजी राजांची सुटका केली. बरोबर? हाँ हाँ. गुन्हा सहावा, आदिल शहाने नेमलेल्या सुभेदार अमीनची हत्या केली. बहुत खूब. मतलब आपको कबूल है ये गुनाह? प्रश्नच नाही आहे. फिर भी उस माँ बेटे की तरफदारी करने हमारे सामने खड़े हो. नौकरी है हुजूर, पोटासाठी करावं लागतं. तो क्या जीजाबाई और सीवा को भी ये गुनाह कबूल है? बोला गोपीनाथ पंत, जिजाबाई आणि शिवाजीच्या मनात नक्की आहे तरी काय? अहो, जे तुमच्या मनात आहे तेच त्यांच्याही मनात आहे. आणि आत्ताही हे सगळं ऐकून माझ्या मनात हा विचार येतोय की तुमची आणि त्यांची मतं एवढी हुबेहूब जुळतातच कशी. अहो, जीवाभावाच्या मित्रांची सुद्धा मतं कधी एवढी जुळत नाहीत. वाह वाह. तो फिर अब बातें करने की जरूरत है ही नहीं. अगदी बरोबर खान साहेब. आपल्याला आता सगळंच ठाऊक असेल तर मग खान साहेबांचा मनसुबा काय हे आपल्याला कळलंच असेल, हो ना? प्रश्नच नाहीये. खान साहेबांच्या मनात आत्ता राजे जिथे असतील तिथे जाऊन त्यांची भेट घेणे हाच मनसुबा आहे. छे छे, खान साहेबांच्या मनात असं काहीही नाही. मी म्हणतो हरकत काय. खान साहेब, जावळी आपलीच आहे आणि खान साहेब राजे स्वतःहून आपल्या समोर येतील आणि मला वाटतं की आपण त्यांना आपलं समजून वडिलकीच्या नात्याने माफी द्यावी. त्यापेक्षा आता खान साहेबांच्या मनात काय आहे ना ते महत्वाचं. पंत, मग यापेक्षा आपणच सांगा, शिवाजी राजेंच्या मनात आहे तरी काय? अहो, राजांच्या मनात काय आहे ते मी आत्ताच बोललो की. सफेद रुमाल. हा सफेद रुमाल हाताला बांधून जिजाबाई आणि शिवाजी या दोघांनी शरण यावं. शिवाजी राजांच्या मनात हेच आहे ना?
हात रुमाले बांधून शरण यावं हीच खानाची पहिली अट असणार. वय आणि शरण आल्यानंतर महाराज साहेबांचा जसा अपमान केला होता, विजापुरातून धिंड काढली होती, हातापायात बेड्या ठोकल्या होत्या, तसाच तुमचा बी अपमान करायचा असेल त्या खानाला. नुसत्या अपमानावर थांबेल? नाही राजे, खानाचा काही भरोसा नाही. पण जर पंताजी बोकीलांनी होकार दिला तर हे होकार देतील का खानाचं म्हणणं शिताफीनं उडवून लावतील? ती आता पंताजींची कसोटी आहे. कसोटी तर आहेच. खाना समोर उभं राहायचंय. पण मला वाटतं ह्यो प्रसंग ते निभावून नेतील. जर हा प्रसंग निभावून नेला, पंताजी खानाच्या पोटात शिरले आणि खान भेटीसाठी तयार झाला, तर पंताजींवर आणखी एक खास कामगिरी सोपवली आम्ही. राजे, कोणती खास कामगिरी? भेटीनंतर खानाचा मनसुबा काय असेल याचा अंदाज घ्यायला सांगितलं आम्ही पंताजींना. ते तर जरुरीच आहे. खान साहेब म्हणजे राजांच्या वडिलांचे स्नेही, सहकारी. त्यामुळे राजांच्या मनात खान साहेबांबद्दल एक विशेष स्थान आहे. मुळातच खान साहेब हे राजांना वडिलांसमान. आता हे सर्व माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा त्यांच्या खलित्यातूनच वाचावं हेच उत्तम. इजाजत. राजे लिहितात, आम्हाला खान साहेबांची खूप भीती वाटते. आम्ही खूप चुका केल्या. खान साहेब आम्हास वडील, त्यामुळे त्यांनी आम्हाला जावळीत येऊन भेटावे आणि वडीलकीच्या नात्याने उदार अंतःकरणाने आम्हाला क्षमा करावी आणि आम्हास आमचं बोट धरून बादशाहकडे विजापूरला न्यावे. पंतोजी, एक बात पक्की, हम वाई से जावली नहीं आएंगे. खान की जुबान पत्थर की लकीर. जाओ, कह दो उस जिजाबाई और सीवा को, आना तो उनको ही है यहां वाई में, और जिसने हथियार डाल दिए उनकी कभी शर्तें नहीं हो सकती. सैयद बंडा, चला आता शिवाजी हा विषय संपलाच म्हणायचा. वो तो है ही, लेकिन कुछ भी कहिए, हम सीवा से मिलना चाहते हैं और बिना कोई वक्त गवाए. खान साहेब, बेसब्री समझो. कब उससे मिलते हैं और कब उसकी गर्दन उड़ाते हैं, इसका इंतजार है. सीवा के मौत के साथ ही ये किस्सा खत्म होगा. उससे पहले नामुमकिन. अगर इसे मुमकिन बनाना है तो उसे वाई लाना ही होगा. येणार खान साहेब, येणार. शिवाजीची आणि आपली भेट वाईतच होणार. अव पांढरे सरदारांनी सुभान मंगळवर फत्ते मिळवल्यावर आदिलशाही फौज पुरंदरवर चालून गेली आणि मुसेखानानं सुप्यावरून इंदापूरकडे चाल केली. काय आता काय करावं राज? जो जो गप बसावं तो ह्यो लईच वळवळ करायला लागलाय. राज, आम्ही मागे तुम्हाला म्हणलो होतो, आताही म्हणतोय, तुम्ही आदेश द्या. तुम्ही जे सांगतात ना, त्याहूनही गंभीर खबर दिली आम्हाला बहिर्जींनी. सुनो सुनो सुनो, गजब की खबर सुनो. शिवाजी राजे अफजल खानाला शरण आले आहेत हो. ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका. यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्या भरोश्यावर राहू नका हो. आऊ साहेब, पण आज तुम्हासची भीती वाटतेय ना, ती घेऊन आम्ही उणीपुरी 50 वर्ष जगत आलो.
आमचे आबासाहेब मारले गेले, आमच्या भावंडांच्या चिंधड्या उडवल्या, पतीची मानखंडना केली आणि पुत्रास तोफेच्या गोळ्यांनी उडवलं. तरीही आम्ही उभ्या आहोत, कणखर, अखेरचं तांडव करण्यासाठी. खान एकदा आमच्या पतीच्या वाटेस गेला, दुसऱ्यांदा आमच्या पुत्राच्या, आता तिसऱ्यांदा आलाय. आता आम्ही त्याच्या वाटेस जाणार.